तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेततळ्यांसाठी आणि सूक्ष्म सिंचनांसाठी 160 कोटी रुपये या ठिकाणी वितरित करण्यात आलेले. जर तुम्ही सूक्ष्म सिंचनांसाठी अर्ज केलेला होता किंवा शेततळ्यांसाठी अर्ज केलेला होता तर 160 कोटी रुपये आता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. या ठिकाणी बघितलं तर शासनाचा GR सुद्धा आलेला आहे. GRमध्ये संपूर्ण माहिती बघूया. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, बघितलं तर या ठिकाणी 2023-24 मध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत, सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत आणि वैयक्तिक शेततळे याकरिता 160 कोटी रुपये या ठिकाणी वितरित करण्यात आलेले. महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यामार्फत 1 मार्च 2024 रोजीचा हा GR आहे. या GR अंतर्गत जे आहे महाराष्ट्र राज्यातील शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जे आहेत ही योजना राबवण्यात येते आणि त्या अंतर्गतचा निधी जो आहे आता वितरित करण्यात आलेला आहे. यामध्ये तुम्ही शासन निर्णय बघू शकता. 160 कोटी रुपये जे एवढा निधी जो आहे वैयक्तिक शेततळे असतील, तुमचं सूक्ष्म सिंचन असेल यासाठी या ठिकाणी वितरित करण्यात आलेले. यामध्ये बघितलं तर सूक्ष्म सिंचनासाठी या ठिकाणी जे आहे 140 कोटी, तर वैयक्तिक शेततळ्यांसाठी या ठिकाणी 20 कोटी असे एकूण 160 कोटी रुपये वितरित करण्यात आलेलं आहे. जर तुम्ही महा-DBT अंतर्गत जे आहे अर्ज केलेला होता, लाभार्थी निवड झालेली होती आणि अनुदान मंजुरीची कारवाई महा-DBT प्रणाली द्वारे या ठिकाणी तुमची पेंडिंग होती, तर आता तुम्हाला तुमच्या ज्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे त्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जी आहे आता वितरित केली जाणार आहे. हे लक्षात ठेवायचे. आता ज्या आधार नंबर ज्या बँकेला लिंक असेल त्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जी आहे आता वितरित होणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. इथेच थांबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.